नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी फक्त काही तास बाकी असतात. पूर्ण राजन तर खूपच काळजीत पडलेले असतात की अजूनही त्यांची नात काय घरी आलेली नसते. आजोबांना सुद्धा खूपच वाईट वाटत असतं. आजोबा म्हणत असतात की देवी, मला सगळं काही माहिती असून तरी मी काही सांगू शकत नाही. आता तूच काहीतरी चमत्कार घडव आणि ह्यांना कळू दे की कमळीच यांची नात आहे. तर दुसरीकडे कामिनी, रागिनी आणि अनिका खूपच आनंदात असतात. त्यांनी संपूर्ण पार्टीची तयारी सुद्धा केलेली असते. फक्त काही तासांनी सगळी प्रॉपर्टी ही अनिका होईल म्हणून कामिनी तर खूपच आनंदात असते. कामिनी अन्नपूर्णाला म्हणत असते की वहिनी, अगं आता फक्त काही तास, आली का तुझी नात अजूनही? नाही ना, आता काही तासांनी तुला सगळी प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावर करावी लागेल. एकदा का माझ्या अनिकाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाली ना, मग बघ मी तुझी अवस्था कशी करते ते. कामिनीचं हे बोलणं ऐकून आजोबांना मात्र खूपच वाईट वाटतं. आजोबा रडू लागतात आणि म्हणतात, देवी आई मला बळ दे. आजोबा खूपच तडफडू लागतात आणि बोलण्याचा ओरडण्याचा प्रयत्न करू लागतात. त्याच वेळेला आजोबांना वाचा फुटते आणि आजोबा अन्नपूर्णाला आवाज देत अन्नपूर्णाला म्हणतात, कमळी हीच तुझी नात आहे. अन्नपूर्णाचा आनंद काही गगनात मावेनासा होतो. एकीकडे आजोबांची वाचा परत आली आणि दुसरीकडे कमळीच ही आपली नात आहे हे अन्नपूर्णाला कळतं. तर कामिनी, रागिनी, अनिकाचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी काही दिवस बाकी असतात. अन्नपूर्णा, राजन खूपच काळजीत असतात. अन्नपूर्णा राजनला म्हणत असते की राजन, अरे बघ ना, कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहेत आणि अजूनही माझी नात मला मिळाली नाही. आता काय करायचं आपण? अरे मला खूप काळजी वाटते. अरे आमची इतक्या वर्षाची मेहनत, तुझ्या बाबांची इतक्या वर्षाची मेहनत मला कुठल्याही चुकीच्या हातामध्ये जाऊ द्यायची नाहीये. तुला माहितीच आहे ना, तुझ्या अनिकावर त्या कामिनीचे संस्कार आहेत. तिला ही सगळी प्रॉपर्टी सांभाळायची लायकी नाहीये तिची. राजन, तू काहीतरी कर आणि माझ्या नातीला शोधून आण. त्यावर राजन म्हणतो की आई, तू अजिबात काळजी करू नको. मी येत्या 3 दिवसात तुझ्या नातीला शोधून आणेन. राजन आता तयारीला लागतो. राजन ठरवतो की आता पुन्हा गावाला जायचं आणि गावाकडे सगळी चौकशी करायची. राजन गावाला जातो, सरूचा फोटो लोकांना दाखवतो. त्याच वेळेस त्याला वर्षा भेटते. वर्षा राजनला म्हणते की मी ह्यांना ओळखते, ही तर सरू आहे आणि ही तिच्या मुलीला भेटण्यासाठी मुंबईला गेली आहे. तिची मुलगी मुंबईला शिकण्यासाठी गेली. त्यामुळे राजनला खूपच आनंद होतो. आता राजनला कळालेलं असतं की सरू आणि त्याची मुलगी ही मुंबईतच आहे. राजन लगेच गावावरून मुंबईला येतो आणि मुंबईत सगळीकडे सरूचा आणि मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागतो. राजन ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला तो अन्नपूर्णाला म्हणत असतो की आई, तुझी नात आणि तुझी सून इथेच मुंबईमध्ये आहे. आता मी लवकरच त्यांना शोधून काढेन. तर अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, अरे एवढ्या मोठ्या मुंबईत तू त्यांना कसं शोधणार आहेस? त्यावर राजन म्हणतो की आई, तू काळजी करू नको, मी त्यांना शोधून काढेनच. आता राजन म्हणतो की आई, मला एक आयडिया सुचली. आपण जर ही बातमी वर्तमानपत्रात आणि टीव्हीवरच्या न्यूजमध्ये दिली तर आणि इनाम सुद्धा ठेवला तर आपल्याला सरूला शोधणं सोपं होऊन जाईल. त्यावर अन्नपूर्णा म्हणते की हो राजन, ही खूपच चांगली गोष्ट आहे, तू असंच कर. राजन सगळीकडे सरूची बातमी आणि तिचा फोटो देतो. सगळ्या टीव्ही चॅनलमध्ये, वर्तमानपत्रात, पोस्टरमध्ये सरू दिसत असते आणि सरूला 50 लाखाचा इनाम सुद्धा ठेवलेला असतो. कामिनी, रागिनी हे सगळं काही पाहते. रागिनी कामिनीला म्हणत असते की आई, बघितलंस का, राजन त्याच्या बायकोला शोधण्यासाठी किती प्रयत्न करतोय. कामिनी म्हणत असते की त्याला किती प्रयत्न करायचे तेवढे करू दे. त्याची बायको काही त्याच्या हाताला लागणार नाही, कारण ती माझ्या ताब्यात आहे. पण ती तिचं तोंड उघडत नाहीये, त्याला काय करायचं? तर दुसरीकडे ज्या वेळेला रस्त्यावरून कमळी, निंगी बोलत निघालेले असतात त्याच वेळेला सरूचे भिंतीवर पोस्टर लावले जातात. पण गाडी आडवी आल्यामुळे कमळीला काही तो पोस्टर पाहता येत नाही. कमळी, निंगी तसेच तिथून निघून जातात. तर दुसरीकडे राजनने ही सगळी माहिती दिलेली आहे, ती म्हणजे टीव्हीवर. नयनताराच्या घरी सगळेच जण बातम्या बघत बसलेले असतात. सरू मात्र किचनमध्ये स्वयंपाक करत असते. ज्या वेळेला नयनतारा टीव्हीवर बातम्या बघते त्याच वेळेला नयनताराला सरूचा फोटो दिसतो
आणि त्यात सांगितलं जातं की ही बाई हरवली आहे. या बाईला जो कोणी शोधून आणेल त्याला 50 लाख रुपयांचा इनाम मिळेल. हे सगळं काही ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. नयनतारा लगेच सरूला आवाज देते आणि म्हणते, साधना मावशी इकडे या तुम्ही. टीव्ही मध्ये तुमच्याबद्दल बातमी दाखवली जात आहे. सरू सुद्धा ती बातमी बघते आणि ती खूपच घाबरून जाते आणि म्हणते, अरे देवा, आता मी काय करू, ह्यांना काय उत्तर देऊ. तर नयनतारा सरूला विचारत असते की साधना मावशी हे सगळं काही खरं आहे का. त्यावर सरू म्हणते की हो, हे सगळं काही खरं आहे. मीच राजनची बायको आहे. त्यावर नयनतारा म्हणते की पण साधना मावशी, तुम्ही इतके दिवस आमच्या घरात स्वयंपाकीण बाई म्हणून काम का करत आहात? तुम्ही राजनला का भेटायला गेला नाहीत? राजन इथे आले सुद्धा होते, पण तुम्ही त्यांच्या समोर का आला नाहीत? त्यावर सरू म्हणत असते की मॅडम, त्याच्या मागं खूप मोठं सत्य आहे. त्याच्या मागं माझं संपूर्ण भूतकाळ आहे, 18 वर्षापूर्वीचा भूतकाळ. तर नयनतारा म्हणत असते की साधना मावशी, नेमकं काय झालंय, तुम्ही मला सांगाल का? त्यावर सरू म्हणते की सांगतो, तुम्हाला मी सगळं काही सांगतो. 18 वर्षापूर्वी माझं आणि राजनचं लग्न झालं होतं. आमचा खूपच सुखाचा संसार चालू होता. आम्हाला एक गोंडस मुलगी सुद्धा झाली होती. पण त्या कामिनी आत्यांना हे सगळं काही बघवलं नाही. त्यांना राजनची संपूर्ण प्रॉपर्टी हवी होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न राजनसोबत करायचं होतं. पण राजनचं आणि माझा प्रेमविवाह झाला होता, त्यामुळे त्यांना हे लग्न काही मान्य नव्हतं. त्यांच्या मुलीचं लग्न राजनसोबत करायचं म्हणून त्यांनी मला आणि माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी गावाला जाऊन राहिले आणि या सगळ्या लोकांपासून लपत राहिले. मला सतत भीती वाटते की कामिनी माझ्या मुलीला काहीतरी करेल. त्यामुळे मी त्या कामिनी समोर आणि राजन समोर कोणासमोरच येत नाही. त्यावर नयनतारा म्हणते की साधना मावशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी तुमच्या सोबत आहे. आता माझा सुद्धा त्या कामिनी सोबत जुना हिशोब आहे. आता मला तिचा हिशोब चुकता करायचाय. तुम्ही चला माझ्या सोबत. असं म्हणत नयनतारा सरूचा हात धरते आणि सरूला अन्नपूर्णाच्या घरी घेऊन जाते. नयनतारा घरामध्ये एकटीच जाते. सरू मात्र बाहेर थांबलेली असते. अन्नपूर्णा नयनताराला म्हणते, नयनतारा, तू अचानक आज कशी काय आलीस? काही काम होतं का? त्यावर नयनतारा म्हणते की मॅडम, खूप महत्त्वाचं काम होतं. मी आज तुमच्यासाठी खूप मोठी बातमी घेऊन आली. ती बातमी ऐकून तुम्हाला खूपच आनंद होईल. ऐकवणार नाही तर तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे. नयनतारा लगेच साधनाला आवाज देते. सरू मात्र खूपच घाबरलेली असते. सरू घाबरत घाबरत आतमध्ये येते. सरूने तोंडाला पूर्णपणे पदर झाकून घेतलेला असतो. नयनतारा सरूला म्हणते, साधना मावशी, तो पदर काढा. सरू ज्या वेळेला तो पदर काढते त्यावेळेला अन्नपूर्णा तिला पाहते आणि तिला पाहून अन्नपूर्णाला खूपच आनंद होतो. अन्नपूर्णाचा आनंद काही गगनात मावत नाही. अन्नपूर्णा म्हणते, गौरी गौरी, तू इथे. अन्नपूर्णा गौरीला घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते, गौरी, इतके दिवस कुठे होतीस ग तू? अगं, आम्ही किती शोधलोय तुला. तुला माहिती नाही का राजनचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते? तरी सुद्धा इतकी वर्ष आमच्यापासून दूर राहिलीस तू. तर नयनतारा म्हणत असते की अन्नपूर्णा ताई, त्यामागे खूप मोठं कारण आहे. त्यामागे कोणाचं तरी कारस्थान आहे. मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगते. तर मित्रांनो, आता अन्नपूर्णाला सरू तर भेटली आहे, पण सरू कधी सांगणार की कमळीच तिची मुलगी आहे? हे पाहणं खूपच रंजक असेल. अशाच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.